वैराग्यमूर्ती योगीराज हरिभक्त परायण श्री तुकाराम बाबा संस्थान खेडले झुंगे येथील श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळा ग्राम प्रदक्षिणा मोठ्या उत्साहात संपन्न। निफाड तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या श्री क्षेत्र खेडले झुंगे येथे असलेल्या वैराग्यमूर्ती योगीराज हरिभक्त परायण तुकाराम बाबा संस्थानच्या वतीने संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण होऊन संध्याकाळी 5 वाजता श्री क्षेत्र खेडले झुंगे नगरीमधून नगर प्रदक्षिणा काढण्यात आली। यावेळी सुवासिनी कुमारिका मुलींनी अंगणात व प्रदक्षिणा मार्गात सडा रांगोळी काढून रस्ता सुशोभित केला। सन 2001 मध्ये वैकुंठवासी श्री हरिभक्त परायण काशीनाथ बाबा खराटे खेडले झुंगे यांनी सुरू केलेले या पायी दिंडी सोहळ्यास यंदा 25 वर्ष पूर्ण होत आहेत। उत्तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेडले झुंगे येथे संतवन नक्षत्रवन 111 फूट उंच हनुमान मूर्ती योगीराज तुकाराम बाबा यांची तपोभूमी तसेच स्वानंद सुख निवासी योगीराज हरिभक्त परायण तुकाराम बाबा, वैकुंठवासी हरिभक्त परायण माऊली बाबा, वैकुंठवासी हरिभक्त परायण गोविंद बाबा, वैकुंठवासी हरिभक्त परायण काशीनाथ बाबा यांची समाधी मंदिरे आदी धार्मिक स्थळे आहेत। पौष महिन्यात निघणाऱ्या या पायी वारी दिंडी सोहळ्यानिमित्त संस्थांमार्फत सर्व आवश्यक सोयी सुविधा व साहित्यांची व्यवस्था करण्यात आली आहे। शेकडो महिला व पुरुष वारकरी टाळ मृदंग पताका हाती घेऊन संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज विठ्ठल रुक्मिणी पांडुरंगाचा तुकारामाचा जयघोष करीत उद्या गुरुवार दिनांक 8 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता खेडले झुंगे येथून प्रस्थान करेल। वैकुंठवासी स्वानंद सुख निवासी योगीराज तुकाराम बाबा यांच्या आकर्षक मूर्तीने सजवलेल्या रथावर विराजमान होऊन पायी दिंडीचे प्रस्थान मोठ्या उत्साहात होणार आहे। आज नगर प्रदक्षिणेनंतर दिंडीचा पहिला मुक्काम संतवन नक्षत्रवन खेडले झुंगे येथे राहणार आहे। 8 जानेवारी रोजी सकाळी प्रस्थान होणार असून श्री क्षेत्र खेडले झुंगे येथे भाविकांची मोठी गर्दी झाली। यावेळी उपस्थित भाविकांना योगीराज तुकाराम बाबा संस्थानचे अध्यक्ष हरिभक्त परायण रघुनाथ महाराज खटाणे यांनी मार्गदर्शन केले आहे। स्टार न्यूज साठी प्रतिनिधी मुकुंद आव्हाड।